नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीचा आजचा आपला सराव प्रश्नसंच क्रमांक 13वा असणार आहे। याआधी आपण 12 सराव प्रश्नसंच घेतलेले आहे, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरती या नावाने प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, बदामी केव मंदिर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन दिलेले आहे, एक कर्नाटक, बी तामिळनाडू, सी आंध्र प्रदेश, डी केरळ। तर बदामी केव मंदिर हे जे आहे हे कर्नाटक राज्यामध्ये आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक ए कर्नाटक। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, राजे रघुजी भोसले यांचे राजधानीचे ठिकाण कोणते? ऑप्शन दिलेले आहे, ए नागपूर, बी मुंबई, सी दिल्ली, डी पुणे। ते राजे रघुजी भोसले यांचे राजधानीचे ठिकाण आहे नागपूर, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए नागपूर। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन UNO ची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन दिलेले आहे, ए 24 ऑक्टोबर 1945, बी आहे 2 ऑक्टोबर 1945, सी आहे 4 सप्टेंबर 1980, डी 15 नोव्हेंबर 1945। तर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच UNO ची स्थापना जी आहे ती 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए 24 ऑक्टोबर 1945। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, 1877च्या दीनबंधू साप्ताहिकाचे संपादक कोण होते? ऑप्शन दिलेले आहे, ए कृष्णराव भालेकर, बी ज्योतिराव फुले, सी केशव भवाळकर, डी सखाराम परांजपे। तर 1877च्या दीनबंधू साप्ताहिकाचे संपादक होते कृष्णराव भालेकर, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए कृष्णराव भालेकर। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यारोहणाचा कार्यक्रम कोणाच्या हस्ते झाला? ऑप्शन दिलेले आहे, ए GK गोखले, बी ग आगरकर, सी लॉई हॅरिस, डी रा.गो. भांडारकर। तर बघा, छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यारोहणाचा जो कार्यक्रम होता तो लॉई हॅरिस यांच्या हस्ते झाला होता, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी लॉई हॅरिस। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, देशात सर्वाधिक 1058 महाविद्यालये कोणत्या ठिकाणी आहेत? ऑप्शन दिलेले आहे, ए पुणे, बी चेन्नई, सी कोलकाता, डी बंगळुरू। तर देशामध्ये सर्वाधिक म्हणजेच 1058 महाविद्यालये बंगळुरू या ठिकाणी आहेत, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी बंगळुरू। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, नक्षलवादी चळवळीचा उगम कोणत्या राज्यामध्ये झाला? ऑप्शन दिलेले आहे, ए तामिळनाडू, बी महाराष्ट्र, सी मध्य प्रदेश, डी पश्चिम बंगाल। तर नक्षलवादी चळवळीचा जो उगम आहे तो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये झालेला आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी पश्चिम बंगाल। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, आनंदसागर उद्यान कोठे आहे? ऑप्शन दिलेले आहे, ए नागपूर, बी पंढरपूर, सी शिर्डी, डी शेगाव। तर आनंदसागर उद्यान जे आहे ते शेगाव या ठिकाणी आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी शेगाव। बघा, त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, दीनमित्रची सुरुवात कोणी केली? ऑप्शन दिलेले आहे, ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी शाहू महाराज, सी मुकुंदराव पाटील, डी विठ्ठल। तर दीनमित्रची सुरुवात जी आहे ती मुकुंदराव पाटील यांनी केलेली आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मुकुंदराव पाटील। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, कोणता कालखंड गांधीयुग म्हणून ओळखतात? ऑप्शन दिलेले आहे, 1855 ते 1905, बी 1905 ते 1920, सी 1917 ते 1947, डी 1870 ते 1885। तर गांधीयुग म्हणून 1917 ते 1947 हा जो कालखंड आहे हा कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जातो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 1917 ते 1947। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 11, क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेले चेपौक स्टेडियम खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन आहे, ए कोलकाता, बी कटक, सी केपटाऊन, डी चेन्नई। तर क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेले चेपौक स्टेडियम हे जे आहे हे चेन्नई या ठिकाणी आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी चेन्नई। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कुणाला आहे? ऑप्शन दिलेले आहे, विधान परिषद सभापती, बी राष्ट्रपती, सी राज्यपाल, डी मुख्यमंत्री।
तर विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार जो आहे तो राज्यपाल यांना आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, राज्यपाल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस कोणता? ऑप्शन दिलेले आहे ए 28 मे, बी 1 मे, सी 30 जून, डी 31 मे. तर आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस म्हणून 31 मे रोजी पाळला जातो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, 31 मे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, रिकामी जागा हे आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते. ऑप्शन दिलेले आहे ए माधवराव पेशवे, बी गोपीचंद, सी सीता स्वयंवर, डी यापैकी नाही. तर सीता स्वयंवर हे जे आहे हे आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, सीता स्वयंवर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, किबुत्सा हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो? ऑप्शन दिलेले आहे ए ऑस्ट्रेलिया, बी इस्रायल, सी इराण, डी युरोप. तर बघा, किबुत्सा हा शेती प्रकार जो आहे हा इस्रायल या देशामध्ये आढळतो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, इस्रायल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, कोणत्या संशोधकाने जीवनसत्वांचा शोध लावला? ऑप्शन दिलेले आहे फुंक, बी ह्यूम, सी रामानुजन, डी यापैकी नाही. तर फुंक या संशोधकाने जीवनसत्वांचा शोध लावलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, फुंक. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, भारतीय खगोलीय वेधशाळा रिकामी जागा येथे आहे. ऑप्शन दिलेले आहे कर्नाटक, बी उत्तर प्रदेश, सी राजस्थान, डी लडाख. तर भारतीय खगोलीय वेधशाळा ही जी आहे ही लडाख या ठिकाणी आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, लडाख. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, तुलसीदास बलराम यांचे निधन झाले ते कोण होते? ऑप्शन दिलेले आहे ए क्रिकेटपटू, बी फुटबॉलपटू, सी हॉकीपटू, डी कुस्तीपटू. तर बघा, तुलसीदास बलराम हे जे होते हे फुटबॉलपटू होते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, फुटबॉलपटू. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19, सिरिमाओ बंदरनायके यांना प्रामुख्याने रिकामी जागा म्हणून ओळखले जाते. ऑप्शन दिलेले ए जगातील पहिल्या महिला, बी जगातील पहिल्या महिला पंतप्रधान, सी ऑलिम्पिकमधील पहिल्या महिला, डी जगातील प्रथम महिला शास्त्रज्ञ. तर सिरिमाओ बंदरनायके यांना प्रामुख्याने जगातील पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून ओळखले जाते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, जगातील पहिल्या महिला पंतप्रधान. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20, घार या शब्दाचे लिंग ओळखा. ऑप्शन दिलेले आहे ए पुल्लिंग, बी उभयलिंग, सी स्त्रीलिंग, डी नपुंसकलिंग. तर घार या शब्दाचे लिंग आहे स्त्रीलिंग, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, स्त्रीलिंग. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ ही तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.